आणि प्रौढ अवस्थेमध्ये जे काही आपण अभ्यास केला त्याचं फळ जो आपल्याला भेटतं, नोकरी वगैरे काय असेल त्याच्यावरती सुखासुखी जगायचं आणि म्हातारपणाला काय म्हणतात नाही सांगतात बघा हे नाही. म्हणजे मला एवढं सांगायचं तुम्हाला की ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी करायच्या असतात. विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, दुसरं काय आहे का नाही. मग अभ्यास करण्यासाठी महत्वाचं काय येतं आपली जी एकाग्रता. आम्ही तुम्हाला शिकवतो, शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जातं, परंतु ज्या गोष्टी शाळेमध्ये समजत नाही त्या गोष्टी तुम्ही क्लासमध्ये आमच्याशी शेअर करायच्या. क्लास हा शाळा नाहीये, काय म्हणतो मी समजते ना. क्लास हा शाळा नाहीये. कुठल्याही विद्यार्थ्याचा आपण अपमान कधी करत नाहीये की बाबा तुला ते आलं नाही मग तू ते का आलं नाही तुला. जर तुम्हाला जर टायमिंग दिलेला असेल अभ्यासाचं वगैरे तर तुमची जबाबदारी आहे की ती वेळेत पूर्ण करण्याची. हा नियम आहे, नियम तोडता येत नाही. कारण शिस्त जर गेली तर त्या ठिकाणी काही अर्थ उरत नाही. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे वर्षभर आपली अकॅडमी असणार आहे ही शिस्तीमध्ये काम करणार आहे. विशेषतः याच्यामध्ये जे काही अभ्यासाचं वर्किंग असेल, प्रश्नपत्रिकेचं सोडून घेण्याचं वर्किंग असेल, सिलेबस पूर्ण करण्याची ऍक्टिव्हिटी असेल, तज्ञांचं मार्गदर्शन असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ही चांगल्या रीतीने करत आहात. कुठेतरी तुमच्याकडनं सुद्धा चांगली अपेक्षा आहे की चांगलं आउटपुट निघावं. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये 1% सुद्धा मी पर्सेंट असं वाया घालवत नाही. अलग लक्षामध्ये. तुमच्या एज्युकेशनच्या दृष्टीने सतत आमची वाटचाल असते, सतत विचार विनिमय चालू असतो. एक छोटीशी म्हण आहे की काय रे तर ओले मुळ भेदी खडकाचे अंग. मी काल 10वीच्या मुलांना सांगितलं, ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची संग तुका म्हणी. असे तुकाराम महाराजांचं ते एक ठिकाणी विधान आहे बघा अभंगामधलं. म्हणजे त्यांनी त्या प्रयत्नाचं महत्व एवढं सांगितलं की दगडाला सुद्धा भेदून ओलं मूळ इतकं सॉफ्ट असतं, बरोबर ना, त्याला आपण म्हणतो, तरी सुद्धा त्या खडकाचे 2 भाग करून भेदून खाली जातात. कशाची एवढी त्याचं सातत्य आहे, त्याचे प्रयत्न आहेत. ऐक लक्षामध्ये. मग हे प्रयत्न आपले विद्यार्थी देशामध्ये अपेक्षित आहेत. कुठेतरी तुम्ही आपल्या अकॅडमीचा या वर्षीचा 10वी आणि 12वीचा भाग झाला, कुठेतरी तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. यामधून तुम्हाला अकॅडमीच्या वतीनं कुठेतरी 90च्या पुढेच प्रत्येक स्टुडंट जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यासाठीचं मार्गदर्शन जे असणार आहे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. भिकाऱ्याने जर झोळी जर फटकी आणली तर दान देणारा या ठिकाणी विचार करतो की याची झोळी फटकी आहे, मग आम्ही दान त्याच्यामध्ये किती टाकावं, आहे की नाही, बरोबर की नाही. अगदी त्या पद्धतीनं आम्ही म्हणजे दान आहात आणि तुम्ही मध्ये कुठेतरी ज्ञान घेणारे आहात. कुठेतरी तुमची सुद्धा येताना झोळी फटकी नसावी. अलग लक्षामध्ये. येताना तन मन धन एकत्र करून या, अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवून आपल्या अकॅडमीच्या बाहेर पडा. मॅडमने सांगितलं की तुमचंही नाव रोशन करा, तुमच्या आई वडिलांचंही नाव रोशन करा आणि आमचंही नाव रोशन करा. अलग लक्षामध्ये. याच्यामध्ये जे काय आहे, जे यशस्वीता आहे ती फार महत्वाची असणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक वेलकम द्यायच्या.